आली आली भाग्यलक्ष्मी। संजयचे कपडे धुतीये काय थेरडी? चित्रा, काय झालं? काय झालं? काय तुझं संजयवर प्रेम आहे ना? हा प्रश्न तुम्ही आता विचारताय? मी हे जे काय करते ना ते संजयसाठीच करते का? ती थेरडी नाही का गोदात्या, मग अशी संजय तिच्यावर चिडला ना म्हणून त्याची सहानुभूती मिळावी, त्याचं मन जिंकण्यासाठी ना एवढ्या रात्री त्याचे कपडे धुवत बसले बाहेर। हे बघ, तुला सांगण्याचं काम केलं, काय करायचं तू बघ। येते मी। सांभाळा त्याला बबली, हिसाब आता सुरू झाला काय तुझ्या नातं? शादी करेगा, बबली के दिन आज भर गए। आता हिची वाटच लागतो। या घरात पाहुणी म्हणून आली, पाहुणी म्हणूनच राहा। माझा सबूत आहे, तुमच्या दोघांचं कधी बी लगीन होणार नाही। गोदात्या, तोंड सांभाळून बोला। काय झालं चित्रा? संजय बघ ना, गोदात्या कशा बोलताय। त्यांना म्हटलं मी त्यांना मदत करेन, तो उलट मलाच उलट बोलताय। म्हणतात की आपल्या दोघांचं लग्न होऊ देणार नाही। असं काय केलं रे मी संजय? तुझ्याशी प्रेम केले, चूक केली का मी? तू शांत हो। या घरात चित्राला कोणीही काहीही बोललेलं मला चालणार नाही। आणि राहिला प्रश्न आहे कपड्यांचा, धुवा। संजय धुवाई कपडे, धुवा। तो हाऊस आहे ना तुम्हाला कपडे धुवायची? दूध बसा रात्रभर। सकाळी आप्पा सुभेदार भेटले होते, म्हणत होते त्यांच्या शेतात काही काम आहे, त्यांना एक माणूस हवाय। हो, काम कुठलंही असू द्या, वेळ न दौडता मी लगेच निघतोच। हो, आत्ताच निघा। नाही, हे जरा काम आटोपतं आणि मग जातो। ठीक आहे, तू फक्त माझ्या बरोबर चल आणि तिथे काशी म्हणून उभी राहा। सांगितलं ना मी तुम्हाला, हे मला जमणार नाही म्हणजे जमणार नाही। मी तुमचे उपकार फेडणार, पण हे असे नाही। काशी जल आपल्याला नाही पेलवणार बाबा। बबली पण माफ करा आपल्याला भाऊ, पण सांगितलं ना आपण, नाही जमणार आपल्याला। गर्भाला काही इजा? त्यासाठी तुला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज आहे, फार वेळ न दवडता। मोठा दवाखाना म्हणजे त्याच्या पहिला मोठ्या दवाखान्यात पोचवायलाच पाहिजे। गुरवकी सोडून शेतावरचं अंग मेहनतीचं काम जमेल तुम्हाला ह्या वयात? ही छोटी कामं नाही, मोठी कामं असतात। तुम्हाला तुमच्या हाताखाली काही माणसं घ्यावी लागतील। हा, पैशाची चिंता नाही, काम चोख केलं तर योग्य मोबदला मिळेल। बोला, आहे तयारी? हो, जमेल साहेब। तुमची पोरगी कामावर नाही गेली, ती चोर आहे, चोर। पाकिट मार। नाही, तू खोटं बोलतो आहेस। मी नाही खोटं बोलत, तुमची पोरगी खोटं बोलते। विश्वास बसत नसेल ना तर पोलीस स्टेशनला जाऊन विचारा, त्यांच्या पण ओळखीची आहे ती। आणि आता ती कामावर नाही, ती कुणाचं तरी पाकिट मारित असत। आलं नाही आहे, असं बोलू नको। पण आपण पण तुला जबान देतो, जोपर्यंत आपण आपल्या आयुष्याचं काही चांगलं करत नाही ना, तोपर्यंत आपलं हे थोबाड तुला दाखवणार नाही। आली आली भाग्यलक्ष्मी।